चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. गेम इज ऑन होताना पाहायला मिळतोय आपल्याला. आपण एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. मित्रांनो, आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत APL आदिवासी प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये आता गेम ऑन होताना पाहायला मिळतोय. बघा, सुपर 4 मध्ये जाण्यासाठी लढत पाहायला मिळते. आता सुपर 8 मध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आमना सामना होताना बघायला मिळतो या दोन संघांचा. पहिला बॉल हवेत, मिस टायमिंग आणि झेल ची शक्यता आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट पाहायला मिळतोय. जयेंद्र वाघे नावाचा बॅटर खातही न खोलता VTACA स्टार या संघाचा पहिला खेळाडू मोठी सुरुवात करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर मात्र धक्का लागला. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय आपल्या TV स्क्रीनवरती. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय त्यांचा सहकारी या ठिकाणी उपस्थित होत असताना आदरणीय सन्मान्य देवदल गावचे माजी सरपंच, बहुजन विकास आघाडी या पक्षातून नक्कीच कार्यरत असलेले सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेबांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आपण करणार आहोत. आपण पाहतोय त्यानंतर महेंद्रजी ठाकूर यांनी काही काळापुरता आपला या ठिकाणी निरोप घेत असताना आपण पाहिलेला आहे. दादा, खूप खूप स्वागत आपलं. मान्यवर कक्षेमध्ये यावं आणि आपण आसनस्थ व्हावं. बघा, पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. या APL ला भरपूर आज मात्र आपण पाहिलं तर मग पाहुण्यांची भेट आणि या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनलाही प्रेम मिळत आहे विजय. कारण की प्रत्येक आपण पाहिलं तर मग पाहुण्यांनी इथे या स्पर्धेला अमूल्य असा वेळ देखील दिला आहे. आदित्य जोगारी नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, जो 1 डाऊनला बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. हा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय सरळ बॅटच्या सहाय्याने. फिल्डर तिथे आपण पाहतोय परेश चांगली फिल्डिंग करत असताना. उशिराने जोडलेले जे प्रेक्षक आहेत, आमचे पाहुणे आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी देखील सांगेन, सुपर 4 मध्ये जाण्यासाठी ही लढाई पाहायला मिळते. एका बाजूने VTACA स्टार म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती लायन्स जो पुष्पराजजी म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो फिल्डिंग करणारा पाहायला मिळतोय. सध्या तरी पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र सुरुवात झाला आणि पहिल्या ओव्हरचे 2 चेंडू झालेत आणि त्या 2 चेंडू मध्ये 1 धाव आली आहे आणि 1 विकेट देखील डाऊन झाले तो पहिल्याच चेंडूवर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न वैभव दुम नावाचा बॅटर आपण पाहिला. यावेळेला थोडंसं घाई करताना पाहायला मिळाला. अप्रोच ही मात्र आपण पाहिले की अटॅकिंग पाहायला मिळते. जशी अप्रोच ही रात्री आपण पाहिली होती ईशान किशन या खेळाडूची, जबरदस्त सेंचुरी ज्याने कंप्लीट केली, 2 विकेट पडले, त्याचं प्रेशर न घेतला होता. तसंच वैभवने देखील प्रेशर न घेण्याचा प्रयत्न केला इथे, परंतु त्याला बीट केलं आणि एक सुंदर गोलंदाजीचं उदाहरण देवा जाधवने दर्शवलंय. उलटा चेंडू गॅप मध्ये पाहतोय, क्या बात आहे, सुंदर टायमिंग पाहतोय, नेत्रदीप फटका, त्याचं ग्लोरियस शॉट पाहतोय आपण. ब्युटिफुल टायमिंग पाहायला मिळालं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी APL चौकार. निश्चितच पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशन प्रेझेंट आदिवासी मेंबर लीग 2026 आणि या 2026 करता निश्चित आपण पाहिलं तर मग भरपूर जणांनी सहकार्य जे केले त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. परंतु मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक मात्र वैभव धुमच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. येतो चौकार. जबरदस्त 2 बॅक टू बॅक चौकार येताना पाहायला मिळालेत आपल्याला आणि या 2 चौकाराने आपण पाहिलं तर मग जो विकेटचं प्रेशर आलं होतं ना ते या पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं कमी होताना पाहायला मिळत आहे. ऑप्शनच्या बाहेरची लेंथ होती. बघा ताकद किती या मनगटामध्ये वैभव तुम्ही याच्या, कारण की बॅटरला मात्र संधी नाही देण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु त्याला मात्र आपण पाहिलं तर मग कन्वर्ट केलं जाते गॅप मध्ये चांगले फटकेबाजी. 5 मध्ये आतापर्यंत 9 खर्च केल्यात. देवाने 1 विकेट देखील मिळवलंय. हा अंतिमचा असेल या पहिल्या ओव्हर मध्ये. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलंय. या वेळेला हात मात्र मोकळे करण्याची संधी. खराब चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य कन्हैया बेटा भोईर दादांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी आलात मात्र आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्याव्यात.
अशी मी त्यांना नक्कीच विनंती करेन, कृपया करून हॅलो चेक हॅलो 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 वसई तालुका वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग क्रिकेट समारंभास उपस्थित या विभागाचे कामन गावचे सुपुत्र सुनील दादा अचोलकर, तसेच कामन गावचे माजी सरपंच जावेद म्हात्रे, माजी सरपंच कमलाकर जाधव, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि क्रिकेट बघण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व आदिवासी प्रीमियर लीगचे कार्यकर्ते, खरोखर आपल्या विभागात मी या ग्राउंडवर मागे देखील 4-5 दिवसापूर्वीच क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलो होतो. कामन असो या आमचे जुचंद्र गाव असो, क्रिकेटचे जवळजवळ जानेवारीपासून जे सामने होतात ते नॉनस्टॉप एप्रिल मे पर्यंत, म्हणजे जवळजवळ आमच्या जुचंद्रमध्ये बघतो आम्ही 50 ते 60 टोटल मॅचेस भरल्या जातात दरवर्षी. तसाच प्रकार सेम कामनमध्ये आहे आणि या विभागात देखील अशा प्रकारे आयोजन एकदम मी बघतो आज एकदम चांगलं आयोजन केलेलं आहे. ह्या क्रिकेट मुले सर्व आपली जशी 11 जणांची टीम तशी आपली देखील आपल्या विभागातील सर्व लोक आपण एकत्रित येऊन आपल्या ह्या विभागाकरता खेळत असतोय आणि आपलं नाव उंचवण्याकरता आपण खेळत असतोय. बाकी या विभागात आपल्या दोन्ही ठिकाणी मैदानाचा प्रश्न बाकी मोठा प्रलंबित आहे, कारण आपण ज्या ठिकाणी मॅच खेळतोय त्या जागा 2-3 वर्षांनी एका बिल्डरच्या असतात, त्या ठिकाणी बांधकाम होतात आणि पुन्हा आपला डाव एका दुसऱ्या जागेवर जातोय. हे बाकी आता कुठेतरी आपल्याला थांबवावं लागेल. एखादी शासनाची जागा बघून त्या जागेत परमनंट ग्राउंड हा विषय आपला झाला पाहिजे, तरच आपण हे जे एवढे खेळणारा प्रेक्षक वर्ग जो आपल्याकडे आहे तरच त्यांना समाधान वाटेल. आणि खरोखरच क्रिकेट करता जर आपण एवढ्या उत्साहाने मॅच भरवतोय तर तेवढ्याच उत्साहाने त्या जागेचा शोध देखील आपण केला पाहिजे. आणि खरोखर जागेचा जर शोध झाला तर महापालिकेमार्फत त्या ठिकाणी योग्य असं क्रीडांगण तयार करून देण्याची जबाबदारी या विभागातील सुनीलदादा अचोलकरांनी मी घेत आहोत की 100% एक योग्य क्रीडांगणचा फायदा फक्त आपल्याला मॅचच नाही, आपले जे आता बरीचशी लग्न देखील आपण घराजवळ करत नाही ते लग्न समारंभ बोला इतर ठिकाणी देखील ह्या बऱ्याच गोष्टीचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि आपल्या या समाजामध्ये आपण आदिवासी आणि आगरी हे दोन्ही एकच समाज होऊन चालतो. आजपर्यंत जी आपली भावना आहे कधी आपण मतभेद कधी केलेले नाहीत. सर्व जाती धर्माचे लोक कामनमध्ये असले तरी आदिवासी आणि आगरी यांचं एक नातं जुनं आहे, एकदम पूर्वी म्हणजे हजारो वर्षापासूनचं नातं आहे. ते नातं आपण आजपर्यंत सांभाळत आलेलो आहोत आणि यापुढे देखील आपण कुठलाही जातीभेद न करता या विभागाकरता वेगळी कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी या विभागातला दुसरा महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे देवदल असो बेलकडी असो. कालच मी एक बेलकडी येथे कार्यक्रमाला गेलो होतो. त्या बेलकडी गावातली जी एक पोरगी होती आपली आदिवासी समाजाची, आयुष्या काय तिचं नाव, एकदम चांगली संचालिका होती. तिने सांगितलं की बेटा तुम्ही आमच्या गावात पहिल्यांदाच आला, असं आम्हाला वाटतं, आम्ही तुम्हाला कधी बघितलंच नाही या गावात. एक छोटी मुलीचा प्रश्न बघून मी देखील थोडा भारावून गेलो. मग तिला बोललो स्पष्टपैकी खरोखर मी या गावात पहिल्यांदाच आलो, या निवडणुकीमध्ये आलेलो आणि फक्त मत मागण्याकरता आलेलो. शरद बगले याचा आग्रह होता की प्रत्येक घरात जाऊ आपण. जावेद म्हात्रे होते, सुनील दादा, आमची संपूर्ण टीम होती बहुजनची, 100-150 लोक आम्ही प्रत्येक घरात गेलो. त्यावेळी घरात देखील एकच विषय होता की आम्हाला दादा पाणी पाहिजे. आणि नक्कीच त्यांना बोललो की तुमचा पुढच्या वर्षी जो कार्यक्रम असेल बेलकडी गावातला सांस्कृतिक आणि हल्दी कुंकू, त्या कार्यक्रमाला मला तुम्ही आज आमंत्रण दिलं पण ते येण्या अगोदर पाणी दिल्याशिवाय मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. आणि मी जर तुम्हाला जो शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण करून त्या कार्यक्रमाला पुढच्या वर्षी देखील तुम्हाला आमंत्रण जरी नाही केले तरी येणार. कारण मी बघितलं त्या ठिकाणी देखील एकदम आदिवासी समाजामधील आपल्या सर्व महिला सर्व पुरुष
यांचा एकदम अफाट उत्साह होता. प्रत्येकाच्या मनात एक यात्रा किंवा उत्सव किंवा सण जसा आपल्या घरी कसा असतोय तशा पद्धतीने तो कार्यक्रम झाला. खरोखरच मनाला एकदम भावूक वाटलं की आपल्याच समाजातील माणसं एकत्रित येऊन कशा प्रकारे नियोजन करू शकतात. आणि त्यांनी एक जो संदेश दिला मला की आम्ही एकत्र आहोत दादा, फक्त आमच्या पाण्याचा विषय, तर नक्की शब्द दिलेला आहे. बाकी तुमच्या कामन गावाकडे तुम्हाला माहिती असेल, आपले तुमचे कामंग सुनीलदादा आचोलकर ह्या अगोदर या टर्ममध्ये सातिवलीमध्ये नगरसेवक होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी सगळी वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत आणि तोच ठसा ते आता कामांमध्ये उमटवतील अशी त्यांची धारणा आहे. आणि आम्ही सर्वजण चारही नगरसेवक त्यांच्या सोबत आहोत. सर्व गावकरी आहेत. सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन कामनगावचा पाणी प्रश्न असो किंवा कामनगावचे हॉस्पिटल असो किंवा कामनगावमधील दादांनी वेगळी सुचलेली कामं असो, ती सर्व कामं आम्ही एकत्रितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी चांगलं आयोजन केल्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि मला इकडे तुम्ही बोलावून सत्कार केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण अगदी मोलाचं मार्गदर्शन आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की या विभागामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आणि खरोखर ज्या पदावर तुम्ही निवडून आलात आणि नक्कीच ज्या समाजाच्या प्रती आपण जी भावना दर्शवली गेली आणि जो आपण पाहिला जर संदेश दिला गेला एक मोलाचा आणि गरज देखील आहे सध्या तरी आपण बघू शकतोय. तर पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतोय आणि मैदानाच्या दिशेने आम्ही पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर मग फलकावर आहे 22. स्लोअर वनचा वापर केला जातोय. याही वेळेला गोलंदाज आपण बघितलं तर अनिकेत बोमटे नावाचा गोलंदाज जो आपण पाहिला तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू जो आयकॉन खेळाडू म्हणून पुष्पराजी म्हात्रे संघाने म्हात्रे साहेबांच्या संघामध्ये आपण पाहिलं तर खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्यांनी मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना या APL मध्ये आपल्या नावाची मोहर उमटवलंय. परंतु आपण पाहतोय की आता काय करेल, गरज आहे चांगल्या गोलंदाजीची. हा थोडा दिशाहीन पाहायला मिळालाय चेंडू, दिशाहीन आणि तेच प्रमुख कारण ठरलं गेले वाईट चेंडूची नोंद मात्र करण्यासाठी धावसंख्या आपण पाहिली तर मग पुढे सरकली गेली आहे 23 च्या आकड्यावर. 23 आपण पाहतोय फलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ वैभव धुम्म आणि जयेंद्र वाघे ओपनरचे खेळाडू बाद झालेत. थोडंसं अडचणीमध्ये आलाय हा टीम पाहायला मिळतोय. वेट केलाय चेंडूला लपट करण्याचा प्रयत्न, हे जे पाहतोय तिकडे त्यांनी मात्र आपण पाहिलं तर स्वतःला सावरलं. अखेरच्या क्षणाला मात्र कॅच कंप्लीट केला आणि तिसरा मोठा धक्का VTA CA स्टार या संघाला दिला गेलाय. एक चांगला रायझिंग प्लेयर आदित्य जोगारी त्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्याला केलं इथे बाद. बघा आदिवासी प्रीमियर लीग साठी ज्या प्रकारचं योगदान मिळालं आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करूशे वाटतात. कारण की आपण पाहू शकतोय की या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ज्याप्रमाणे उपस्थित राहिल्या होत्या या विभागातील वार्ड क्रमांक 27 नवनिर्वाचित नगरसेविका जोशनाताई शरद बगली इथे उपस्थित राहिल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून या APL साठी रोख रक्कम 1 लाख रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि भरपूर असे जे योगदान मिळालंय त्या प्रत्येक आम्ही स्पॉन्सर्स आणि या देणगीदारांचा देखील उल्लेख करणार आहोत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपण हा पाहतोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय आणि तो मॅन ऑफ द मॅच वितरणासाठी मी आमंत्रित करूया आमचे दोन्ही सन्माननीय विद्यमान नगरसेवक श्री सुनीलजी अचोलकर तसेच बेटाशेठ भोईर यांना आणि कमलाकरजी जाधव साहेब आणि तसेच सन्माननीय श्री जयंतजी म्हात्रे यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पारितोषिक या ठिकाणी एक जाहीर झालंय कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून कुणाल मडके यांच्यासाठी 50 धावा मारा आणि 1000 रुपये कमवा किंवा मग 3 षटकार लगातार मारा आणि 1000 रुपये कमवा. कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून मी सन्मान्य विनंती करतोय सन्मान्य मान्यवरांना. हॅलो
मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव आणि विशाल समोसा गेम चेंजर ऑफ द मॅच विशाल समोसा. जी ट्रॉफी आली अजितदादा गोवारी ग्रामपंचायत चंद्रपाडाचे माजी सरपंच, त्यानंतर बाबूदादा धुमाल यांच्या माध्यमातून बाबूदादा धुमाल कल्पेश अग्री गटाच्या माध्यमातून एक कोल्ड ड्रिंक या ठिकाणी दिलं जात आहे. खूप खूप देणगीदारांचे आभार. मी विनंती करतो या ठिकाणी एक सन्मान आपण पाहतोय कमलाकरजी जाधव साहेबांचा, तो सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी करूया जोपर्यंत या ठिकाणी कॅमेरा आपल्या बाजूने वळलेला आहे. मी विनंती करतोय आमच्या सन्मान्य बाबूदादा महाली तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सागरजी सोमन आणि प्रकाशजी तुंबडा, सुनीलजी पागी यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण आपण विनंती करतोय या ठिकाणी कमलाकरजी जाधव साहेबांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. सुनीलजी अचलकर, प्रकाश तुंबडा यांना सुद्धा विनंती असेल. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती वेळेला नक्कीच वेळेचं नियंत्रण आहे, अन्यथा या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सत्कार केला जात आहे. आणि आपण पाहतोय आमच्या सन्मान्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला गेला. मला वाटतं शुभेच्छा द्यायच्या आहेत सुनील दादा. वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2026 च्या ह्या सुंदर अशा आयोजन केलेल्या क्रिकेटच्या या महासंग्रामासाठी उपस्थित आपले या भागाचे कर्तव्यदक्ष नवनिर्वाचित नगरसेवक बोईर साहेब, माजी सरपंच जयंत म्हात्रे, माजी सरपंच कमलाकर जाधव, मंचावर बहुजन विकास आघाडीचे सर्व युवा कार्यकर्ते आणि खास करून ही तालुका लेवलची नाही, ही जिल्हा लेवलची क्रिकेटची स्पर्धा आहे. हिचं नाव पूर्ण जिल्हाभर आहे. हिचं नाव मीरा भाईंदरपासून सर्व परिसरामध्ये फेमस आहे. अशा प्रकारची ही प्रीमियर लीग इथे आयोजित केले आहे. खरं तर हे सगळं बघितल्यानंतर, इतकं सुंदर आयोजन बघितल्यानंतर मन हिलावून जातं. खास करून मी आता खेळ चालू असताना बघितलं की इथे जे मुलं खेळत आहेत त्यांची बॉलिंग लाईन, फिल्डिंग आणि बॅटिंग अतिशय कुशल अशी सर्व आहेत मुलं. म्हणजे आलेला झेल एक पण सुटला नाही मी आत्तापर्यंत बघितलेला. अशी चांगली प्लेयर इथे खेळत आहेत. हेच फार वैशिष्ट्य असते. एक कुशल खेळाडूंची स्पर्धा असते आणि नावारूपाला आलेली स्पर्धा आहे. खूप छान. रघु आणि त्याची बाकी सगळे मित्र असतील, सुनील पागे असेल, सर्व मंडळी यांचा श्रम याच्या मागे आहेत. डोनर लोकांचे योगदान याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा यशस्वी होतात. आणि निश्चित स्वरूपानं एवढं सुंदर आयोजन केलं आहे. आपण बघितलं असेल आपलं पूर्वी त्या क्रिकेट तिथे त्या कांती धुमाळच्या बाजूच्या मैदानमध्ये भरायचं, तिथे कन्स्ट्रक्शन झालं. तिथनं आपण आता इथे आलो. आता इथे पण काहीतरी भविष्यात कन्स्ट्रक्शन होईल, ही पण जागा जाईल. असं भोईर साहेबांनी सांगितलं का आपल्याला जागेची एक गरज आहे. निश्चित स्वरूपाने आपण निरगिरी स्टॉपच्या अलीकडे एक 5 एकर जागा आहे भोईर साहेब, तिथे महसूलची जागा आहे. जयंत मात्र बरोबर ना, मागच्या वेळी तिथे अतिक्रमण झालं होतं, ते महसूलने काढलं. तर एक 5 एकरचं एक भव्य असं मैदान होऊ शकतं. आपण कलेक्टर साहेबांची जर भेट घेतली आणि आप्पांच्या माध्यमातून जर केलं, ते कायमस्वरूपी स्टेडियम वजा एक मोठं मैदान होईल असं माझ्या डोक्यात आहे. आणि त्या संदर्भात आपण हालचाली निश्चित करू. इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडासा कामाचा उल्लेख झाला. भोई साहेबांनी सांगितलं का लोकांनी अतिशय मोठा विश्वास ठेवला. विश्वास जेव्हा ठेवतात तेव्हा भरघोस मतं देतात आणि तो विश्वास निश्चित स्वरूपाने तडा जाऊन यासाठी आम्ही चारी जे आम्ही इथे नवनिर्वाचित लोक आहोत ते निश्चित स्वरूपाने आमचं सर्व पणाला लावून या भागाचा विकास निश्चित करू. खास करून या मे महिन्याच्या आतमध्ये गावात घरोघरी पाणी येईल. आम्ही बोललो होतो, आता पुन्हा सर्वांच्या समक्ष इथे बोलतो. एक हॉस्पिटलचं निर्माण आपण लवकरच करतोय. त्याचा सर्वे झाला. त्या जुन्या 2 बिल्डिंग तोडून तिथे एक चांगलं 100 खाटांचं बसायला पाहिजे. हां, असं हॉस्पिटल. आपला जुना कोंडवाडा आहे, ती पण बिल्डिंग जीर्ण झाली आहे. तिथे एक इमारत बांधून तिथे आपण अभ्यासिका, मुलांची लायब्ररी, वाचनालय अशा प्रकारचं एक सुंदर अशी इमारत बांधतो. अशा प्रकारची कामं आहेत. थोडे गटरची कामं आहेत.
निश्चित स्वरूपानं बहुजन विकास आघाडी आणि आप्पांच्या माध्यमातून हे काम खूप मोठं नाही आमच्यासाठी आणि निश्चित करू, कारण एवढी मोठी ताकद उभी राहिली आहे, नवी फळी तयार झालेली आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून या भागाचा विकास करू. आता आपल्याला कन्या भोईरसारखा ज्यांनी फक्त नायगाव आणि सुचंद्राकडे जास्त फोकस केला होता, आता त्यांना चारही ठिकाणी फोकस करायचा आहे आणि अशी मोठी टीम सोबत आपल्या आहे असताना आता काहीच करायची गरज नाही. गावातून आमची सगळी वरिष्ठ मंडळी म्हणजे जयंत म्हात्रे असेल, कमलाकर असेल, म्हात्रे साहेबांसारखी मंडळी आपल्या सोबत आहेत, युवा कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे हा भागामध्ये येत्या 5 वर्षामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासित करतो. काल भोईरसाहेब बेलकडीला गेले होते, त्यांनी सांगितलं का पुढच्या वेळेला ज्या या सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या आदिवासी बांधवांनी, तिथं सांगितलं का पुढच्या वेळेला येईन तर पाणी घेऊनच येईन. तर निश्चित स्वरूपात बेलकडीचं पाणी असेल, ह्या भागातल्या ज्या ज्या समस्या असतील त्या निश्चित रूपाने आपण सोडवू आणि एक नवा इतिहास इथे तयार करू एवढं वचन देतो. या प्रीमियर लीगला मनपूर्वक शुभेच्छा देतो का तुम्ही हे जे काय भरवतायत सामने हे अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहेत. इथला स्पर्धकसुद्धा बघण्यासारखा आहे आणि त्याच्यामुळे तुमची ही स्पर्धा मला वाटते मागच्या वेळेला मीरा भाईंदरवरून आमदारांकडून पण 2-3 फोन आले होते, एका टीमला प्रवेश पाहिजे होता. रघु बरोबर ना, तर तो म्हणजे मी नंतर विचार केला जरा आमदार लोक पण या लीगसाठी त्याला प्रवेश द्या म्हणून फोन केला. आमचे मित्र नितीन ठाकूर, त्याच्यानंतर बरेच लोकांनी इंटरव्ह्यू म्हटलं एवढी मोठी स्पर्धा म्हणजे एवढी नावारूपाला आलेली आपली स्पर्धा, त्याचं कारण फक्त तुम्ही लोक आहात. तुम्हाला परत मनपूर्वक धन्यवाद देतो. असंच काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. नक्कीच दादांनी जो मुद्दा छेडला त्याबद्दल स्पष्टीकरण देईन, कारण दादा संघामध्ये या असोसिएशनमध्ये खेळण्यासाठी जेव्हा तुम्हाला फोन येतात तसेच फोन आमच्या खेळाडूंना पुढे नेण्यासाठी आले तर आम्हाला बरं वाटेल. येस, तर थँक्यू. त्यानंतर विशाल समोसा यांना आपण आमंत्रित करूया. इथे मॅच चेंजर हा खेळाडू जो बनलाय त्याला पारितोषिक द्यावं अशी मी विनंती करेन. सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय. त्यानंतर रुपेश दांडेकर यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. मला वाटते रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे मालक गवळी दादांच्या माध्यमातून 500 रुपये रुपेश दांडेकर या. रुपेश तर खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू. मान्यवरांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन. चला मैदानाच्या आतमध्ये आपण देखील नजर टाकली तर जबरदस्त फटका ठोकला गेला. षटकार कुणाल मडक्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पाहुण्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात आमच्या आदिवासी प्रीमियर लीगला मात्र जी अमूल्य अशी भेट दिली, अमूल्य योगदान दिलं आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे मार्गदर्शन केलं. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. नवनिर्वाचित नगरसेवक आपण पाहतोय कन्हैयाजी भोईर साहेब, त्यांच्या समवेत सुनीलजी अचोलकर साहेब, त्यांना देखील आपण पाहतोय रत्नाकरजी सावंत साहेब आणि आदी सर्व त्यांचे सहकारी पदाधिकारी देखील असतील आणि नक्कीच हा मित्र परिवार देखील इथे उपस्थित झाला होता. आणि या सगळ्यांचे पुन्हा एकदा आम्ही शब्द स्मरणाने अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून शतशः आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या दिशेने देखील वळतोय आता कुणाल मडके. या खेळाडूवर आता सर्वस्व जबाबदारी या VTSA स्टार या संघाची येऊन पोहोचले, कारण की 6 खेळाडू बाद झालेत आणि फलकावर 37 धावा. अडचणीमध्ये सापडलेला संघ पाहतोय आपण या वेळेला VTSA स्टार, परंतु त्या अडचणीतून काढेल कोण? तुषार नावाचा बॅटर. या वेळेला हवेत फटका. प्रकाश माळी आले होते पुढे, मात्र त्यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचे हात राहिलेत खाली. परंतु झेलचा जर विचार करायचा झाला तर जबरदस्त 4 झेल या इनिंग मध्ये आतापर्यंत पकडलेत मिस्टर अजय. काय जबरदस्त फोल्डिंग पाहायला मिळालंय. धाव फलक 38. या ओव्हरचे 4 चेंडू 10 धावा ऑलरेडी जमा केल्यात विशाल कांबळीच्या या ओव्हर मध्ये.
त्याच्यामध्ये आणखीन काही प्लस करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. बघा कुणाल हा खेळाडू पण जर बघितला तर जुचंद्र विभागातून बिलॉंग करतो, म्हणजे बाकीपाडांनी त्याच विभागातून बिलॉंग करणारे संघ मालक म्हणजे पुष्पराज म्हात्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र हा खेळताना पाहायला मिळतात. परंतु हा APL आहे आणि तसंच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की लीगची कला ही तर खास असते ना. दोन मित्र नक्कीच आमने सामने येत असतात. टायमिंग झाला इथे पाहतोय आपण. महेश मोहिते पुढे आले होते, परंतु आपण पाहिलं तर मग फाईन लेगचे खेळाडू पुढे आले, चेंडूला फील्ड केलं, तिथे एक धाव कन्वर्ट केली. धाव फलक पाहिलं आपण तर पोहोचलं गेलंय या 1:49 घरामध्ये. थोडासा विचार करावा लागेल VTS स्टार या टीमला, कारण की आपण जर बघितलं ना तर धाव फलक 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत सरासरी आपण पाहिली ना तर 10ची देखील नाही आहे. परंतु हाच मोठा प्रश्न. जयेंद्र वाघे 0, वैभव तुमने 12 केल्या, परंतु कुणाल मडके 7 मध्ये 17 संकट मोचकवाली इनिंग बिल्डअप करतोय. परंतु त्यांना आत्ता राहिलेल्या या 6 चेंडूमध्ये एक चांगला खेळ दर्शवावा लागेल. जसं म्हटलं जातंय ना, अंत भला तर सब भला, आणि यावेळेला तो अंत मात्र आपण पाहिला तर मग एक गुड फिनिशरचा रोल त्यांना पूर्ण करावा लागेल. पाहूया आता की बॉल कोणता वापरला जाईल. डेट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर निवड केली जाते छत्रपती लायन्स संघ. सध्या तरी आपण पाहिला तर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला पाहायला मिळतोय, कारण की त्यांची गाडी ही सध्या तरी आपण पाहिलं तर फ्रंटफुटला आहे. आणि मग VTS स्टार हा संघ आपण पाहिलं तर मागे पडलाय. परंतु पुढे कसा येईल, विचारधारा बदलावी लागेल, सोच बदलावी लागेल. परेश जाधव आलेत कॉलेज कडनं मारा करत असताना या आमच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय कुणाल वर्सेस परेश. पाहतोय हा पहिला बॉल असेल या डेट ओव्हरच्या. ब्लॉक हॉल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र वेगाने पूर्ण. देवाचं शतरक्षण छान झालंय, चेंडूची फेक येताना पाहायला मिळतोय आणि ते आपण पाहिलंय तर कदाचित थोडा कमी पडलेला पाहायला मिळतोय का. आणि यस मी तर म्हणेन की फलंदाजाने स्वतःने घरचा रस्ता पकडलाय, याचाच अर्थ आपण पाहू शकतोय की मग फलंदाज अडचणीमध्ये आलाय. कुणाल मडके आपण पाहिलाय हताश निराश झालाय आणि थोडंसं आपण पाहिलं तर निराशजनक कामगिरी ही त्यांची राहील, कारण की या ओव्हरमध्ये त्यांना उभं राहणं अनिवार्य होतं, परंतु ते करता आलं नाहीये आणि ते झालेत बाद. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघा विजय जर आपण जर बघितला ना तर VTS स्टार या संघाकडून जेव्हा लीग मध्ये आपण पाहिलं होतं ना आमना सामना झाला होता तेव्हा चांगलं प्रदर्शन झालं होतं. परंतु आता या सुपर 8 मध्ये आल्यानंतर ना की कुठेतरी छत्रपती लायन्स संघाने ज्या लीग मध्ये चुका झाल्या होत्या ना त्या सुधारल्या आणि गेम प्लॅनिंग आणली, आणि ती गेम प्लॅनिंग सध्या तरी आपण पाहिलं तर त्यांची सरस दिसते. निश्चित अतिशय चांगला उल्लेख या ठिकाणी केला आहे. परंतु आपण पाहिलं तर मग गेम जो चेंज केलाय तो मला खेळाडू आठवते देवा जाधव, ज्याने पॉवर प्लेचे षटका हाताळलेत कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील. देवा जाधवचं कौतुक करावं लागेल, कारण की एक जबरदस्त जे खेळाडू आहेत, परंतु त्यांना इथे आज वेगळा रोल दिला होता. आलेश बेंद्रे यांना आपण बघितलं तर टीमला आज लीड करतायत. ते खेळत नाही आहेत, परंतु डगआउट मध्ये आपण पाहू शकतोय ते कुठून कशा प्रकारे आपण पाहिलं तर सपोर्ट करतायत या टीमला. प्रवीण परत स्ट्रायकेनकडे, परेश वर्सेस प्रवीण. तेच तर रार हा बॉल पाहायला मिळाला, परंतु हा बॉल चाललाय आपण बघितला तर वाईडर लाईनच्या बाहेर. पाहतो या वेळेला पंच परशुरामजी पाटील सरांच्या माध्यमातून मिळालेला हा महत्वपूर्ण इशारा वाईटचा. धाव फलकामध्ये 1 बढत होताना पाहायला मिळेल. धाव फलक पोहोचलं गेलंय 41च्या घरामध्ये. ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला आता जोडले गेले तर दर्शन, एक चांगले समालोचक म्हणून कार्य करताना त्यांना पाहिलं आपण. परंतु या वेळेला त्याही पेक्षा सुंदर हा चेंडू हाताळला जातोय परेश जाधवला. का मात्र आपण पाहिलं की डेड ओव्हर मध्ये हा गोलंदाजीचा क्रम सोपवला गेलाय, कारण की भन्नाट गती त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. परंतु सुरुवातीला आपण पाहिलं तर फॉर्म शोधला नव्हता, परंतु आता फॉर्म मध्ये आलेत आणि VTS स्टार संघाला अडचणीमध्ये आणण्याचं कार्य केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चेंडू चांगला आला होता, पण त्यानंतर पुन्हा इथे कंट्रोल आहे ना गोलंदाजीमध्ये. गतीमध्ये तर होता परंतु दिशामध्ये नव्हतं, तेच कारण ठरलंय वाईट. पुन्हा एकदा बघा आपण पाहिलं तर मग राहुल अंधेरा आले, त्यांनी सांगितलं काहीतरी सल्ला दिला. अनिकेत आले, त्यांनी देखील सांगितले परेशला
की या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं तर मग प्रेशर बिल्डअप केलंय. या प्रकारे आपण जर धावा दिल्या तर मग थोडासा मोमेंटम आपण पाहिलं तर आपल्या बाजूने शिफ्ट होईल आणि तोच कदाचित सल्ला दिला इथे. पाहतोय आता परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सच. उडवण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये. गॅप मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय. तिथे आपण पाहिलं तर मग हितेश होते चेंडूला फेड करताना पाहायला मिळाले. सिंगल धाव. डेट ओव्हर मध्ये विजय अपेक्षित आहेत बाउंड्रीज, परंतु सिंगल धावा मी तर म्हणेन की मग थोडासा मागे पडताना पाहायला मिळतोय. VTCA स्टार हा टीम कुठेतरी आपण पाहिले ते स्टार होते ना आज चमकलेले नाही आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर अशाच प्रकारे धाव फलक राहिला तर कदाचित 48 किंवा 49, म्हणजे जर तुम्हाला 55 पर्यंत जर पोहोचायचं असेल तर आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एकतर 2 चांगले फटके खेळावे लागतील. तुषारने यावेळेला फटका तर छान खेळलाय, टक्कन उडवलाय. सुंदर साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका. हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज मॅक्सिमम हिट, बिग हिट. 6 धावा. बघा महत्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे असोसिएशनच्या माध्यमातून, कारण की सुपर फोरच्या ज्या मॅचेस आहेत ना त्या रन रेट नुसार मात्र नक्कीच खेळवण्यात येतील आणि महत्वपूर्ण सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला मनगटी फटका. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा कदाचित प्रयत्न चेंडूची पैकी आहे, परंतु पाहतोय आपण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या क्षणाला आपण पाहिलं तर या धावा भरपूर महत्वपूर्ण आहेत. 2 धाव फलक 51च्या घरामध्ये पोहोचलंय. आणखीन एक चेंडूचा खेळ शेष आहे. परेश जाधवने 12 खर्च केल्यात आणि तुषार या खेळाडूला जर बघितलं आपण तर एक चांगला रोल पूर्ण करतोय आता. हा फटका मात्र शतरक्षकाला निवडलं. तुषार याला पाहिलं आपण तर एक चांगली बॅटिंग करत होता, परंतु थोडस लक फॅक्टर मात्र त्याला साथ देत नाहीये. ग्रेट फिल्डिंग फाईन लेगला पाहायला मिळत आहे. छत्रपती लायन्स संघाचा आपण जर विचार करायचा झाला ना तर ज्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग आणि फिल्डिंग डिपार्टमेंट सुधारलं आणि आपल्या संघाला एक जबरदस्त परफॉर्मन्स करून देण्यामध्ये आपण पाहिलं यश मिळालं. 5 ओव्हरचा खेळ झाला. 5 ओव्हर मध्ये फलकावर आपण पाहिलं तर मग 8 गडे जिथे गमावले बॅटिंग करत असताना आणि 51 धावा जोडल्या गेल्यात. 52 धावांचं टार्गेट सेट झालंय. हे 52 धावा नाही आहेत मित्रांनो, तर हे आहे तुमच्यासाठी मार्ग, तो म्हणजेच अंतिम 4चा. पहिला संघ आपण पाहिला तर मग श्री साई समर्थ स्ट्रायकर, दुसरा संघ आपण पाहिला तर मग इशिका 11, तिसरा संघ आपण पाहिला तर टीम 94 कामन आणि चौथा संघ कोणता. प्रत्यक्षात दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडते, कशा प्रकारचा खेळ होतोय त्याचं धावतं विवरण करण्यासाठी जोडले जात आहेत मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोये. धन्यवाद. धन्यवाद मिस्टर जयेश चिडुकळे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन प्रेझेंट आदिवासी प्रीमियर लीग 2026 आणि या आदिवासी प्रीमियर लीग 2026 करता भरपूर जणांनी मात्र सहकार्य केलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सौभाग्यवती जोशनाताई शरदजीव भगळी नगरसेविका वसई विहार शहर महानगरपालिका वार्ड क्रमांक 27 यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग रोख रक्कम 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य या आदिवासी प्रीमियर लीग करता लाभलं गेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर मग आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेब उद्योजक कामण यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग आर्थिक सहकार्य 30,000 रुपयाचं हे केलं गेलंय. त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर मग रत्नाकरजी सावंत उद्योजक कामण यांच्या माध्यमातून देखील आदिवासी प्रीमियर लीग 2026 करता रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे केलं गेलंय. त्यानंतर मग विनोदजी गवळी साहेब उद्योजक चिंचोडी यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभलं गेलंय. त्यानंतर दिनेशजी काटेला, त्यानंतर आपण पाहिलं तर मग दिनेशजी काटेला साहेब उपसरपंच चंद्रपडा यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभलं गेलंय. त्यानंतर आपण पाहिलं तर मग दिनेशजी काटेला साहेब सरपंच चंद्रपडा निश्चितच त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य हे लाभलं गेले. त्यानंतर हेमंतजी भोईर उपसरपंच चंद्रपाडा
यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य हे लाभले गेले. त्याचनंतर मान्य श्री दिनेशजी जाबर साहेब, शिवसेना शाखा प्रमुख, मानपाडा ठाणे या विभागातून बिलॉंग करत आहे आणि निश्चितच कालच्या दिवसामध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. त्यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मान्य श्री पिंट्यादादा बरेट, वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे चषक जे आहे ते मात्र या ठिकाणी लाभले गेले. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर मान्य श्री अजितदादा गोवारी, माजी उपसरपंच चंद्रपाडा, तसेच वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे सल्लागार, त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही स्पॉन्सर केली गेली आहे. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे सचिव आणि स्वराज्य स्पोर्ट चे मालक अविनाशजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून गेम चेंजरची ट्रॉफी ही स्पॉन्सर केली गेली आहे. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग मान्य श्री बाबूदादा धुमाळ व कल्पेशजी धुमाळ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग कोल्ड्रिंकची बॉटल, कल्पेशजी आगरीकट्टेचे ऑनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक कोल्ड्रिंकची बॉटल आहे ती प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता ही स्पॉन्सर केली गेली आहे. त्याचनंतर आपण पाहतोय मान्य श्री सुशांतजी पाटील साहेब यांना आपण पाहिलं तर मग श्री साई समर्थ पदयात्रा मंडळचे अध्यक्ष आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्याकडनं आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी असोसिएशन करता 50 खुर्च्या देखील स्पॉन्सर केले गेलेत आणि अनेक असे अजून आपण पाहिलं तर मग स्पॉन्सर आहे त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर काही सहकार्य केले गेले ते आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चला मॅचला झाली सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू गेला तर पॉइंट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. दोन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, महेश मोहिते आणि राहुल अंधेर. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर रोशन कांबडी नावाचा हा गोलंदाज आपण पाहू शकाल. 5 ओव्हर मध्ये 52 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करायचं आहे. 10.50च्या सरासरीनं प्रति षटका मागे धावफलक जे आहे ते मात्र पूर्ण करायचं आहे. रोशनचा पुढील बॉल ऑन स्ट्राईक वरती मिस्टर राहुल अंधेर. हो, यावेळेस आपण पाहतो अखो टप्प्याची लेन होती पण फुटला गेले आणि निश्चित आपण पाहिलं तर मग शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेलंय ते म्हणजेच 2 या अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र योग्य तो खेळ हा दर्शवावा लागतो. क्रिकेटच्या पटलावरती कुणाला हसावं लागतं तर कुणाला मात्र रडावं लागतं. त्याचंच तर नाव आहे मित्रांनो क्रिकेट. आज आपण पाहतोय किती मोठ्या संख्येने आमचा प्रेक्षक राजा देखील उपस्थित झालाय. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतोय. आज आपण पाहिला तर मग वार रविवार सुट्टीचा दिवस आणि निश्चितच सुट्टीचा दिवस आनंदमय जावो याच्याकरता निश्चित आपण पाहिलं तर प्रेक्षक राजा वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालाय. हो, पॉइंटला पुन्हा एकदा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न महेश मोहितेचा होता. बॅट फ्लिप आपण पाहिलं तर मग थोडीशी वरून फिरली गेली आहे आणि चेंडू जो आहे तो अगदी खालून निघून गेलाय. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. दैव देता आणि कर्म नेत असंच म्हणावं लागेल. झेल सुटला आणि भुगतान मात्र 2 धावेने इथे मात्र भरावं लागलंय. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या बॅटरचा झेल सोडताना त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा दुणावला जातो आणि त्याच्यानंतर तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतोय. आणि इथे मात्र रंग बदलला जाईल का हे देखील आता मात्र पाहण्यायोग्यच झालंय. वंदेश गुण होते त्या ठिकाणी आणि त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. पुढील बॉल. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय कव्हरला मात्र चेंडूला ढकललं होतं. सुशांत वाघ त्या ठिकाणी होते, त्याच्याकडनं चांगली फिल्डिंग झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर मग इष्टांवरती डायरेक्ट हिट देखील केलं होतं, परंतु आपण पाहतोय फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा पोचला गेलाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी देखील हा निर्णय मात्र फेटाळून लावलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय
खूप चांगलं झालं होतं, परंतु अतिशय सुंदर अनबिंड विकेट या ठिकाणी आपण बहादूर राहुल अंधेरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक चोरटी धाव अगदी जवळून पूर्ण केली आहे. धावफलक पुसले गेले 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 या अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने ठोकलाय राहुल अंधेर याने हा षटकार. 6 धावा. काय जबरदस्त साऊंड सिस्टमने ठोकलेला हा षटकार. ओव्हर पिच बॉल होता आणि अगदी त्याच्यावरती तुटून पडली आहेत आणि चेंडूला पाठवलंय डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने राहुल अंधेरने चेंडूला हाफ वॉलीवर घेतले आणि समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर मात्र सीमारेषा पार धाडलंय 6 धावांकरता. टेनिस क्रिकेट पटलावरती आपण पाहिलं तर मग राहुल अंधेरनं देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट पोमन या नावानं मात्र त्याला सुप्रसिद्ध मिळाली आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि त्याच नंतर आदिवासी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जबरदस्त खेळाडू आहे आणि सध्या तरी त्याचा रोल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती लायन्स या संघाच्या माध्यमातून अचूक पद्धतीने हे बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवली जाते. धाव फलकावरती धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. इथून अजून हा मॅच जिंकण्याकरता 24 बॉल मध्ये धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 41 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. इथे VTCA या संघाला एवढंच म्हणेन, जर तुम्हाला या मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल तर मग जास्तीत जास्त चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावे लागणार आहेत. नाहीतर मग आणखी एक उपाय आहे तुमच्याकडे. तुम्ही गुच्छाने विकेट पकडले तर मॅच अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग तुमच्या बाजूने खेचू शकतायत. काय म्हणशील जयेश? अगदी बरोबर. आपण पाहिलं तर मग ऑप्शन हा आहे की मग या जोडीला कशाही प्रकारे थांबवावं लागेल. जर ते या जोडीला थांबवण्यामध्ये तुम्ही अपयशी राहिले ना तर ही मॅच मात्र मग जास्त वेळ तुमच्यासाठी राहणार नाहीये. कारण की त्या प्रकारचे 2 खेळाडू आहेत बिनधास्त खेळ करण्यासाठी माहीर आहेत आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग त्यांच्यावर तर कोणतं प्रेशरही देखील नसेल. वैभव धूम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ऑन साइडला चेंडूला उडवलंय महेश मोहितेचा हा फटका पाहायला मिळतोय, परंतु फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. काहीतरी विपरीत घडलंय त्या ठिकाणी. झेल मात्र पकडला होता, परंतु हलकासा पाय क्षेत्ररक्षकाचा अगदी बाउंड्री लाईनला टच झालाय आणि हेच दृश्य मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. म्हणजे त्या ठिकाणी हा षटकार असणार आहे. काही सेकंदापूर्वी हलकासा श्वास देखील अडकला होता महेश मोहितेचा. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा झेल मात्र पकडला होता, परंतु हलकासा पाय जो आहे तो बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने. सुंदर प्रयत्न पाहायला मिळाले होते. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मग कुणाल मडके ह्याचे, परंतु थोडेसे असफल ठरलेत. अगदी आपण पाहिला तर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका महेश मोहितेच्या बॅटमधनं. बघा हीच खासियत आहे आणि तोच उल्लेख करतो की हे खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये थांबले तर मग असाच खेळ करतील. परंतु ज्याप्रमाणे कॅच जो कन्वर्ट झाला होता ना तो कम्प्लीट व्हायला हवा होता. कम्प्लीट झाला होता परंतु नक्कीच अडवायला हवा होता, कारण की इथे नियंत्रण नव्हता. यावेळेस तडम्यांच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तुषार डवला. वाघो प्रसन्न बावखळ संघाच्या माध्यमातून निश्चितच चांगला क्रिकेट खेळलाय तुषार. त्याच्याकडनं चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु 2 धावा इथून पूर्ण केल्या. 2 धावांना धावफलक पोचले 23 अंकांवरती. 21 बॉल आणि जिंकण्याकरता 29 धावा अजून सुद्धा हव्या आहेत छत्रपती लायन्स या संघाला. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताले ऑन साइडला खेळले गेले तर डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक रुपेश त्या ठिकाणी आहेत. चांगले फिल्डिंग. सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं जाते ते म्हणजे 24 अंकांवरती. इथून मी तर म्हणेन एकच काम करायचं आहे गोलंदाजांना, गुच्छाने विकेट पकडायचे आहेत, नाहीतर मग जास्तीत जास्त चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावे लागणार आहेत या मॅच मध्ये वापसी करण्याकरता. वैभवकडे ती कला आहे, गुणकौशल्य आहेत, परंतु यावेळेस थोडेसे ते देखील मागणे ठरलेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. वेग यावेळेस भन्नाट पाहायला मिळालंय वैभव धूमकडनं.
काही इंचाचा फरक राहिला होता. अगदी इष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून गेला. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली वापसी केली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, त्याच्यानंतर चौकार देखील आलाय, परंतु त्याच्यानंतरची गोलंदाजी आपण पाहिली तर मग वैभव धुमची चांगली राहिली आहे. इथून अजून जयेश मॅच मध्ये जिवंतपणा आहे. दोन्ही बाजूने आपण पाहिला तर मग 50-50 चान्स आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 28 धावा या हव्या आहेत. काय म्हणशील जयेश, अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हे समीकरण बाकी आहे. अगदी बरोबर म्हटलं, कारण की 18 चेंडू आणि 28 धावा कंपॅरिझन बघा आपण बघितलं तर दोन्ही टीम सेम होता, परंतु धावसंख्येमध्ये तो विजय स्टार या टीमने पण बघितलं तर 3 विकेट गमावले होते आणि छत्रपती लायन्स या संघाने आतापर्यंत एकही विकेट गमावलेला नाहीये. ही मॅच आपण पाहिली ना तर मग विजय स्टार टीम साठी आपण पाहिलं तर मग कन्वर्ट करायची असेल ना तर त्यांना हा जो ओव्हरचा स्पेल आहे म्हणजे एक ओव्हरचा स्पेल आहे तर टाईट फेकावं लागेल आणि तो फेकण्यामध्ये जर त्यांना यश मिळालं तर मग फाईट होताना पाहायला मिळेल. आणि जर या ओव्हरमध्ये जर धावा गेल्यानंतर मी तर म्हणेन की मग शेवटच्या ओव्हरपर्यंत मग मॅच जाणार नाहीये. परंतु रुपेश जाधव वाले एक अनुभवी गोलंदाज आहेत. अनुभव त्यांना आता पणावा लावावा लागेल आणि त्यांच्या समोर आपण बघितलं तर मग महेश मोहिते त्यांना आपण जर बघितलं ना तर विजय कदाचित पहिल्याच ओव्हरमध्ये शांत ठेवण्याची जी संधी होती ना ती कंप्लीट करायला हवी होती, कारण की मिस्टेक तिथेच झाली आहे आणि तीच मिस्टेक आपण पाहिले तर मग मागात पडली आणि आपण पाहू शकतो मग त्यांना खेळण्याची संधी मिळाली. राहुल अंधेर दुसऱ्या बाजूने टच मध्ये आहेत. म्हणजे सध्या जर मी म्हणेन की छत्रपती लायन्सचा संघ आहे ना तो फ्रंट फुटवर आहे इथे. हो, यावेळेस आपण पाहतोय नंबर 3चं षटक टाकण्या करता रुपेश आलेत. ओ हो, रुपेशचं देखील भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत. आणि पहा पंचांच्या माध्यमातून भीमरचा देखील इशारा आलाय, म्हणजेच ह्या बॉल वरती धावा मिळतील 7. भीमर करून बसले त्या ठिकाणी गोलंदाज रुपेश जाधव. ही चूक निश्चितच मोठी ठरली गेली आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळाला गेलाय. बघा विजय इथे चुकी केली आहे, मोठी चुकी केली आहे, मिस्टेक केली आहे आणि या सिच्युएशन मध्ये जर नव्हतं करायला हवं होतं ना तेच केलंय. हो, येणारा बॉल फ्री देखील असणार आहे. पाहूया फ्री रोजच्या बॉल वरती कशा प्रकारे खेळ केला जाईल. ओ, यावेळेस आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा, मानवंदना देणारा हा महेश मोहितेच्या बॅट मधनं येतोय षटकार 6. बघा जबरदस्त मॅच आणि मॅच पलटून टाकली 2 मोठ्या फटक्या आणि तोच उल्लेख मी केला होता. आता 17 मध्ये 15. हा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टंपच्या जवळ वळताना पाहायला मिळतोय. च्या अनुषंगाने आपण पाहिला मग छत्रपती लायन्स हा संघ आता लायन्स सारखी दहाड घेताना पाहायला मिळालाय. लायन आपण पाहिलं तर नक्कीच सिंह बनलाय आणि आता दर्शवलं गेलंय की मॅच आम्ही अगदी आमच्या कब्जात करणार. 14 धावांची गरज असेल आता. महेश मोहिते पाहिला पण या वेळेला तर एक जबरदस्त आपण पाहिलं तर मग एक कूल माइंड क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिले. विजय सिंगल धाव कन्वर्ट केली आहे. 39 धावा फलकावर पाहतोय. 16 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. राहुल अंधेर आपण पाहिलं त्यांना देखील एक मास्टर माइंड खेळाडू, कारण की शांत कॅप्टन कूल आणि जबरदस्त फटका या वेळेला मात्र आपण पाहिलाय कन्वर्ट केला जातोय. राहुलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते चौकार. धावसंख्येला मात्र आपण पाहिलं तर 4 मिळते. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 15 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. जबरदस्त आपण पाहिलं तर मग बॅटिंगचा नजारा दर्शवला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय उंचावलाय, परंतु आपण पाहू शकतो की फिल्डर मात्र पोहोचत नाहीये. छत्रपती लायन्स संघ आपण पाहू शकतो ज्या अनुषंगाने त्यांची गेम प्लॅनिंग होती आणि खास करून राहुल अंधेरशी जेव्हा चर्चा झाली होती आणि त्याने देखील सांगितलं होतं की नक्कीच मागे काय झालं होतं ते आम्हाला माहिती नाहीये, परंतु आता काय होणार आहे ते आम्हाला माहिती आहे आणि ते करून दाखवलंय त्यांनी. अकुंडब्याची लेंथ आणि त्याला मात्र आपण पाहिलंय बॅटवर घेतलाय आणि सरळ स्टँड मध्ये पोहोचवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. स्टँड अँड डिलिव्हर स्टॉक षटकार. 2 धाव्यांची गरज.
चला बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये तो देखील पुरवला जातोय. 50 धाब्यांचे आपण पाहिले तर ज्याप्रमाणे पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप झाले रुपेश ज्या अनुषंगाने मात्र बॉलिंग ट्रॅकवर आला आणि असं वाटलं होतं की कदाचित जे पहिला मॅच आपण पाहिला होता ना त्या पहिल्या मॅच मध्ये गेम चेंजर्स चा मानकरी ठरला होता. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट त्याने मात्र घेतले होते, परंतु आज मात्र तो कारनामा करता आला नाही आणि 13 चेंडू 2 धाब्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. ड्राईव्ह केला जातोय, पाहतोय आपण एक धाव पूर्ण होताना पाहायला मी ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात आणि आपण पाहतोय राहुल अंदेरचं मात्र हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. ईशान किशन स्टाईल मध्ये नक्की ज्याप्रमाणे हे सेलिब्रेशन केलं गेलं, सामना जिंकला गेलाय 10 विकेटने छत्रपती लायन्स टीमने. आणि अभिनंदन छत्रपती लायन्स टीम सुपर 4 मध्ये येणारा 4था टीम ठरतोय, त्यांचं अभिनंदन करतोय. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग जो संघ VTCA स्टार जबरदस्त त्यांनी कारनामा केला होता, परंतु थोडंसं आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स त्यांना चांगलं देता आलं नाहीये आणि तेच आपण पाहू शकतो की मग थोडंसं निराशाजनक ही कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला देखील सांगतायत की या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आहे तो कोणत्या खेळाडूला जातोय तर दर्शवलं गेलंय आम्हाला आणि आमच्या समोर खेळाडूंचा लेखाजोखा देखील पोहोचवला गेलाय. प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय 13 चेंडू मध्ये 38 धावा मिस्टर महेश मोहिते आणि गेम चेंजरचा मानकरी ठरणारा खेळाडू आपण पाहिलं तर मग ठरतोय तो मिस्टर राहुल अंदेर. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे बॅटिंग मध्ये 12 धावा आणि विकेट आपण पाहिले तर त्यांच्या 3 विकेट